हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर इकडे माझी सकाळी सकाळी आंघोळ झालेली आणि एवढी थंडी वाजत होती. सकाळी सकाळी म्हटलं तर 5:30 पावणे 6 वाजताच. कारण आम्हाला जायचं होतं तक्षच्या स्कूलमध्ये. तिकडे स्पोर्ट डे होता त्याचा आणि त्याच्यासाठी निघायचं होतं. तर मग मला टिफिन पण घेऊन जायचं होतं कारण आज ना एका ग्राउंडवरती जाणार होतो आम्ही आणि तिकडे छान झाडी वगैरे होती. तर म्हटलं मस्त जेवण बनवून नेऊया. तर मस्त बेसन आणि चपाती घेऊन जायचं होतं मला आणि मग मी ते बनवून घेतलं लवकर. तोपर्यंत मुलांनी पण त्यांचं आवरून घेतलं आणि पाहू शकता चपाती बेसन रेडी झालेले. त्याच्यानंतर मी ड्रेस वगैरे चेंज केला आणि सगळ्यांचे टिफिन भरून घेतले. तक्षला वेगळा टिफिन द्यायचा होता कारण तो आमच्यापासून थोडासा दूर बसणार होता आणि तक्षचे बाबा नको म्हणत होते टिफिन घ्यायला. पण म्हटलं मस्त एक असं शेतात गेल्याचा फील येईल काहीतरी. माहीत नव्हतं आम्हाला तिथं गेल्यावर नेमकं कसं वातावरण असणार आहे. पण टिफिन तर सोबत ठेवूया कारण खायला मज्जा येते म्हणून मी एवढा सकाळी घाट घातला होता. आणि बाहेर कुठेही जायचं म्हटलं टिफिन खायचं म्हटलं तर मला बेसन चपाती खायला खूप आवडते. एकदम घट्ट असं छान बेसन आणि चपाती. तर तेच सगळं मी आता टिफिनमध्ये भरून घेतलं. अंशुलसाठी रोल वगैरे घेतले होते बनवून, केचप वगैरे तेच सगळं घेतलं होतं त्याच्यासाठी. आणि केस वगैरे ओले असल्यामुळं मला आवरायला काही वेळ भेटला नाही. सकाळी सकाळी जायच्या आधी थोडा वेळ आपलं हे करून घेतले, सोडून घेतले आणि तोपर्यंत तर मुलं खाली जाऊन थांबली होती गाडीमध्ये. मलाच खूप असं गडबड झाली कारण मला 7 वाजता घरातून बाहेर पडायचं होतं. आणि पाहू शकता टिफिन तर भरून झालेच सगळ्यांचे. आता थोडंसं माझं आवरायचं आणि निघायचं आहे. तर इकडे आता मी आवरून घेतलं थोडंसं. आवरून म्हटलं तर केस तर ओले होते तसेच सोडले. फक्त पावडर वगैरे लावून साधं सिंपल पटकन बसलो गाडीत कारण लेट होत होता. आणि नंतर थोडंसं कंगवा वगैरे घेऊन गेलेले गाडीमध्ये. केस सेट होण्यासाठी बांधून ठेवले गुंता वगैरे काढून थोडा हवेने सुकल्यानंतर आणि पोचलो ग्राउंडवरती. तर पुढे तुम्ही स्पोर्ट डे कसा झाला ते बघू शकता आणि एन्जॉय करा. लहान मुलांच्या छान स्पर्धा वगैरे होत्याच. आम्ही इकडे बसलो होतो पहिले तर इकडे बसलो, नंतर पुढे दुसरीकडे जाऊन बसलो. अंशुल खूप एक्सायटेड होता कारण त्याला तिथं त्याच्या टीचर मावशी वगैरे सगळ्या दिसत होत्या आणि त्याला सुट्टी होती. तो फक्त दादाचं फंक्शन एन्जॉय करायला चालला होता इकडे आज आणि त्यामुळे निवांत असल्यामुळे त्याला जास्तच मजा येत होती. तर इकडे आता स्पोर्ट डेला सुरुवात होती. एन्जॉय करा. As each house steps forward, heads high, shoulders straight, they aren't just marching, they are announcing, we are was barely known. Yet, a determined team led by Mithali Raj stepped into the World Cup final. No big sponsors, no packed stadiums, only dreams in their eyes and fire in their hearts. में कुछ सपने लेकर भरकर जीवों में आशाएं, दिल में है अरमान यही, कुछ कर जाए कुछ कर जाए। सूरज से तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। सूरज से तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक देखोगे, तुम मुझको कब तक देखोगे। इस जंग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है। इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है। दानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है। मैं सागर से भी कह रहा हूं, मैं सागर
सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। Nothing but grit. Today we play not for applause but for being. The teachers at the finishing line have collected the students and we are waiting for girls 100-meter race now. Oh. Yes, girls, you can do it. Run faster. This is just 100 meters. Give your 100%. Faster, girls, faster. Yes, you can do it. Come on. And clap. The students have begun their hurdle race. This race isn't just about speed. It's about It looks so fun. Oh, somebody has fallen out of the sack. Don't worry, kid, you will make it. hopping, wobbling, and laughing. This is the speed of the sack race. Come on, audience, cheer them up. Oh, everyone will agree. असं आमच्या तक्षदाचा परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्ही सावलीला येऊन बसलो. खूप ऊन लागायला लागलेलं. ग्राउंड पाहू शकता किती मोठं होतं. आणि मग जसा प्लॅन ठरवला होता की झाडाखाली बसून मस्त जेवण करायचं आहे,
तर तसंच आलो आम्ही झाडाखाली बसायला. घाण खूप होती तिकडे, धूळ वगैरे, पण म्हटलं चला जीवूया आता, काय एवढं बघण्यात पण मजा नाही आहे. आणि माहीत नव्हतं एवढी पण हे असेल म्हणून, पण आता म्हटलं भूक लागली खाऊन घेऊया. तर अंशुल पण इकडे भूक लागली म्हणत होता, जरा त्रास व्हायला लागला त्याला पण गरमीनी. आणि एक तर सर्दी त्याला कंटिन्यू राहते, सर्दीचा खूप त्रास आहे त्याला. थोडंसं वातावरण चेंज झालं तरी सर्दी होतेच. आणि आता तर थंडीचे दिवस असल्यामुळे त्याला ते झेपतच नाही आहे. तर सतत त्याचं म्हणजे नाकाच्या खाली तर एकदम जखम झाल्यासारखं होत असतं. तर त्याच्यामुळे त्याला ना गरमी पण सहन होत नाही. उन्हात बसलं तरी मग त्याला दम निघत नाही, कारण सर्दी झाल्यावर आपल्याला पण माहिती आहे गरमीमध्ये बसलं तर किती त्रास होतो. तर हेच तरी चिडचिड जरा होत होती. म्हटलं चल तुला पण खायला देते, आणि आम्ही पण जेवतो. तर तशा बाबांना काही खायचं नव्हतं, थोडासा नाश्ता त्यांनी केला होता. म्हटलं मी खाते, मी एवढं हौसेने बनवून आणलं आहे बेसन चपाती वगैरे. तर मी थोडंसं खाऊन घेतलं आणि खूप मजा आली तिकडे जेवताना. मला भारी वाटत होतं. बाजूला जो कचरा आहे तो अवॉइड करा त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तर मी इकडे छान जेवण करून घेतलं. नंतर त्यांनी पण खाल्लं माझ्यासोबत थोडंसं, पण त्यांचं मी घेतलं नाही. आणि हसत होते की खाताना पण शूटिंग करते म्हणून. तर म्हटलं आता माझं हे काम झालं आहे तर मला ते करणं गरजेचं आहे, मी करते आहे. तर थोडा वेळ हेच सगळं एन्जॉय केल्यानंतर आम्हाला घरी पण यायचं होतं थोडंसं. मग तक्षला जरा लवकरच घेऊन आलो, कारण संध्याकाळी एका ठिकाणी वास्तुशांतीसाठी जायचं होतं. आणि येऊन आराम वगैरे केला आणि संध्याकाळी रेडी होऊन असं आम्ही निघालो. तर असं होतं आमचा तक्षच्या स्पोर्ट डे दिवशीचा दिवस. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच, आणि प्लीज सबस्क्राईब करून जा. बाय.